Now the next topic is the menstrual cycle, or it is also known as the ovarian cycle. आता जसं आपण पाहतो की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पाहिले फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. Then we have to see the different part of the female reproductive system. Then the eggs or the secondary oocytes are produced. Now these secondary oocytes is ready for the fertilization with the male gametes. Now in next one, menstrual cycle. It is the monthly cycle of the females which occurs at the interval. Now, and this cycle, it is the main characteristic feature of the primates which include the humans. जसं आपण आता पाहिलं होतं की प्रायमेट्स आणि जे एप्स आहेत यामध्ये होणारी जी सायकल आहे ती मेन्स्ट्रुअल सायकल असते. दे ऑकर पर मंथ. Then other animals, they have not a particular monthly period, they have the particular season, the periods or the cycles occur in particular season. त्याला आपण इस्ट्रस पिरियड म्हणतो किंवा त्याला हीट पिरियड म्हणतात. Then this cycle is started at the particular age. जसं फिमेलचं एज मॅच्युरिटी म्हणतो आपण, मॅच्युरिटी एज कोणती आहे तो एक 11 to 13 एज, यामध्ये टोटल मॅच्युरिटी त्या एजला म्हणतो आपण प्युबरिटी. Okay, this puberty, that means the female is attain the growth of the body and she is able to reproduce. That's known as a puberty. आणि the first cycle जे असते फिमेल मध्ये जेव्हा फर्स्ट सायकल सुरुवात होते दॅट एज टू 11 to 13 एजला, तर त्याला म्हणतो आपण मिनार्च. मिनार्च मीन्स द स्टार्टिंग ऑफ दिस मेन्स्ट्रुअल सायकल at the puberty age, that known as a menarche, and their age is 11 to 13. Their age may be changes according to the body condition. काही females मध्ये 11 to 13 14 पर्यंत राहू शकते. ते आर अप्रॉक्सिमेटली ते एज दिला तो अप्रॉक्सिमेटली एज दिला त्या एज मध्ये होऊ शकतो, मागे पुढे थोडा 1-2 वर्ष होऊ शकतो त्या. देन मिनार्च मीन्स स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. सेकंड वन इज मेनोपॉज एंडिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. आता हे एकदा या एजला स्टार्ट झाल्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप कधी होते, इट स्टॉप ॲट दी एज ऑफ दी 45 to 50 or 55. त्या पर्टिक्युलर अप्रॉक्सिमेटली इथं आपण समजू शकतो की अप्रॉक्सिमेटली मध्ये या एज पर्यंत त्यांचं मंथली पिरियड किंवा मेन्स्ट्रुअल सायकल चालू राहतो. त्याला म्हणतो आपण ती मेनोपॉज. हे दोन टर्म लक्षात घ्या, मिनार्च आणि मेनोपॉज. मेन्स्ट्रुअल सायकल दॅट्स अ मंथली पिरियड्स विच द cycle is continue going on the formation of the eggs which take place inside their ovary. म्हणजे याला ओव्हरियन सायकल सुद्धा म्हणतात. ओव्हरियन चेंजेस ऑकर इनसाइड द ओव्हरी पर मंथ, दॅट्स अ ओव्हरियन सायकल. आपण सायकल म्हणले की एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की दिस इव्हेंट्स स्टार्टिंग फ्रॉम पर्टिक्युलर पॉइंट्स अँड दे कम बॅक टू ॲट दॅट पॉइंट, दॅट्स नोन ॲज अ सायकल. आणि ही सायकल म्हणजे तोच रिपीट होत असतो, तो सिक्वेन्स हा रिपीट होत राहतो. व्हॉट हॅपन इन दिस सायकल, दॅट इज सायक्लिक चेंजेस इन द ओव्हरीमध्ये होणारे जे चेंजेस होतात हे सायक्लिक मॅनरनं होत असतात ओव्हरीमध्ये. आणि त्यासोबत फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये स्पेशली ऑन द युटरसमध्ये हे चेंजेस होतात आणि ओव्हरीमध्ये हे पर्टिक्युलर दर महिन्याला ते चेंजेस होत राहतात. बट नाउ धीस चेंजेस ऑकर ड्यू टू द सिक्रेशन ऑफ सर्टिन हार्मोन्स. दॅट्स द इफेक्ट ऑफ हार्मोन दॅट नॉन द गोनाडोट्रोपिन्स. Let us see there. This gonadotropin hormones and the other is the ovarian hormones. Now these hormones are responsible for the bring about the changes in the ovary female reproductive system. म्हणजे हे सायक्लिक चेंजेस घडून येतात ते हार्मोन्समुळे होत असतात. आता गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स म्हणजे काय, गोनॅड्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. गोनॅडोट्रॉपिक्स आर द हार्मोन्स विच सिक्रेट फ्रॉम द रिप्रोडक्टिव्ह पार्ट दॅट इज ओव्हरीज अँड टेस्टिस. मेलमध्ये टेस्टिस आहे, टेस्टिस एक हार्मोन सिक्रेट करतो टेस्टोस्टेरॉन. फिमेलमध्ये ओव्हरी हार्मोन सिक्रेट करते, दॅट्स गोनॅडोट्रॉपिन्स हार्मोन्स. अँड गोनॅड सिक्रेट करतात आणि गोनॅडसाठी इफेक्ट ऑफ गोनॅडोट्रॉपिक हार्मोन्स. अँड ओव्हरियन जे ओव्हरी सिक्रेट करत असते स्पेशली ऑन द FSH अँड LH ते हार्मोन सिक्रेट पुढे आपण पाहणार आहोतो कशा प्रकारे सिक्रेट करतात. देन आता ही जी सायकल आहे दिस सायकल इज रिपीटेड पिरियॉडिसिटी. दॅट्स रिपीटेड विथ द पिरियॉडिसिटी पर्टिक्युलर पिरियड्स न ते येणारी असते, रिपीटेड सायकल होत असते. म्हणजे हा कधी दॅट्स अप्रॉक्सिमेटली 28 days. त्यात अप्रॉक्सिमेटली डेट दिलेली आहे की ही सायकल
द मेन्स्ट्रुअल सायकल इन द फिमेल इज कम्प्लीट इन द 20th डेट. ते तिचे मंथली पिरियड फिमेलमध्ये येतात ते 28 डेज अप्रॉक्सिमेटली आहेत. इट मे बी चेंजेस टेक प्लेस, देर मे बी एक्सटेंडेड अप टू 30 days or some females it occurs 32 days, it take 32 days or sometimes 35 days, it depends upon the body condition, but approximately this days taken by the 28 हे आपण मागच्या वेळी सुद्धा पाहिलं. Then this menstrual cycle, आता आपल्याला एक माहिती झालं की मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, ते मंथली सायकल होत आहे, फ्लो होते, मेन्स्ट्रुअल फ्लो होत असतो. मतलब मेन्स्ट्रुअल फ्लो म्हणजे जे ब्लड जाते, ब्लड आणि त्यामध्ये सारे एंडोमेट्रियल वॉल जाते, फिमेलचे जेनेटल ट्रॅक होतो, व्हजायनामधून जो बाहेरचा फ्लो वाढत असतो, फ्लो होतो. दॅट्स द मेन्स्ट्रुएशन, दॅट्स नॉट द मेन्स्ट्रुएशन. आणि ही सायकल कंप्लीट होते पर मंथ, दॅट्स मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. आता मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 4 फेज आहेत, हे सर्वात महत्वाचे इथे लक्षात ठेवायचे. देर आर दी 4 phases ऑफ दी मेन्स्ट्रुअल सायकल. फर्स्ट वन इज अ मेन्स्ट्रुअल फेज, सेकंड आहे प्रोलिफेरेटिव्ह फेज किंवा त्याला दुसरं नाव आहे फॉलिक्युलर फेज, किंवा थर्ड नाव आहे पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज, किंवा एक लक्षात ठेवा प्रोलिफेरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेज. थर्ड फेज आहे ओव्हुलेटरी फेज आणि फोर्थ आहे सिक्रेटरी फेज. नाउ ऍक्च्युअली देर आर मेन 2 टाइप्स ऑफ दिस फेज, प्रोलिफेरेटिव्ह अँड सिक्रेटरी. हे मेन 2 टाइपचे आहेत, त्यामध्ये हे सब टाइपचे आहेत. मेन्स्ट्रुअल फेज एक आहे, ओव्हुलेटरी फेज. ऍक्च्युअली हे 2 टाइप्स आहे. आपण जे 4 आहेत, 4 तर मेन आहेच त्यामध्ये. मेन त्यामध्ये जास्त लॉंगर जे आहे तर प्रोलिफेरेटिव्ह अँड सिक्रेटरी फेज, हे 4 लक्षात ठेवायचे. फर्स्ट वन इज अ मेन्स्ट्रुअल फेज, सेकंड प्रोलिफेरेटिव्ह फेज किंवा त्याला फॉलिक्युलर फेज म्हणतात किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज, थर्ड ओव्हुलेटरी फेज अँड फोर्थ वन आहे सिक्रेटरी फेज और ल्युटियल फेज. एक फक्त नाव 2 दिले आहेत, एकच आहे तो, सिक्रेटरी म्हणा किंवा ल्युटियल फेज. नाउ लेट अस सी द वन बाय वन ऑल दिस फेज. नेक्स्ट फर्स्ट फेज इज द मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल हा ऍक्च्युअली हा लास्ट फेज आहे. मेन्स्ट्रुअल सायकलचा जे शेवटचा जो आहे तो लास्ट फेज, तो मेन्स्ट्रुअल आहे. तसा त्यात आपण फर्स्ट टाइप टाकलेला आहे. आता मेन्स्ट्रुअल जसं आपण म्हणतो की फिमेलमध्ये मंथली पिरियड असं की पिरियड्स आले त्यावेळेस काय होत असते, देर इज अ लॉस ऑफ ब्लड, दॅट मीन्स 45 to 100 ml पर्यंत ब्लड लॉस होते. ठीक आहे. आता हा एक इथे चार्ट धरायचा आपण. चार्टमध्ये आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की काय चेंजेस होतात. 4 फेज आपल्याला माहिती आहे, मेन्स्ट्रुअल फेज, देन प्रोलिफेरेटिव्ह फेज, ओव्हुलेटरी फेज अँड सिक्रेटरी फेज. 4 फेज लक्षात ठेवायचे. आणि 4 फेजमध्ये बदल कोणता होतो, गोनॅट्रॉपिक हार्मोन्स म्हणजे ते जे हार्मोन्स पिट्युटरी ग्लँड्समधून सिक्रेट होणारे हार्मोन्स असतात, त्या हार्मोनचा काय परिणाम होतो. नंतर ओव्हरीमध्ये काय काय चेंजेस होतात, ओव्हरींच्या हार्मोनमध्ये काय बदल होतो, आणि युटेराईन आपल्या युटेरस राहते, युटेरसच्या वॉलमध्ये काय बदल होते. हे 4च फेज लक्षात, 4च पॉईंट लक्षात आहे. प्रत्येक फेजमध्ये, प्रत्येक पार्टमध्ये 4 हे फेजमध्ये काय बदल होते एवढंच आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला सर्व सायकल हे क्लिअरली दिसून येईल. ठीक आहे. सिम्पली फर्स्ट म्हणतो आपण मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे काय, ते मेन्स्ट्रुअल म्हणजे मेन्स्ट्रुएशन, डिस्चार्ज ऑफ दिस अनफर्टिलाइज. तर इथे हा इथे तुम्ही पाहता इकडे आपल्याला दिसतं इथे गोनॅट्रॉपिक हार्मोन्स लेवल, गोनॅट्रॉपिक हार्मोन्स विच इज सिक्रेटेड फ्रॉम द पिट्युटरी ग्लँड्स. पिट्युटरी ग्लँड्समधून सिक्रेट होणारे हार्मोन्स आहेत, त्या हार्मोन्समध्ये काय बदल झालेला आहे. ठीक आहे. देन त्यामध्ये 2 हार्मोन्स मेन रोल आहे तो, FSH अँड LH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, LH हार्मोन्स. ओव्हरियन सायकलमध्ये ओव्हरीमध्ये काय काय बदल होते. ओव्हरीमध्ये जसं आपण ओव्हरीमध्ये डेव्हलपमेंट ऑफ दिस ओव्हरी पाहिली, त्यामध्ये प्रायमरी सेल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, ग्रॅफाईन फॉलिकल्स, नंतर ओव्हुलेशन, कॉर्पस ल्युटियम फॉर्मेशन, कॉर्पस अल्बिकम जे आहे, हे फेजेस एक लक्षात ठेवायचे. तिसरा आहे ओव्हरी जशी ग्रो होत राहते तसतशा ओव्हरीमध्ये 2 हार्मोन्स ते तयार होतात. एक ग्रॅफाईन फॉलिकल सिक्रेट करतो हार्मोन्स, इस्ट्रोजन, ग्रॅन्युलोजा सेल्स, थिका सेल ऑफ दी ग्रॅन्युलोजा थिका इंटरना, ग्रॅन्युलोजा सेलचे इस्ट्रोजन तयार करतात आणि कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन तयार करतात. याचं लेवल कुठपर्यंत जाते, कधी वाढते कधी लो होते हे पाहायचं. आणि चौथा फेज म्हणजे युटेराईन वॉलमध्ये काय बदल होतो, युटेराईन वॉल कुठं थिक होते कुठं थिन होते, कसा वाढतो इथपर्यंत पाहायचा. हा एक 4च फेज पाहायच्या प्रत्येक पार्टमध्ये. फर्स्ट आता पहा, नाव दिस मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे ज्यामध्ये ऍक्च्युअली हा शेवटचा फेज म्हणलं आपण, ज्यामध्ये ब्लड बाहेर जात असते फिमेल जे आहे. नाव इट टेक अबाउट दी 5 days. जनरली हा किती असतो, 5 दिवसाचा काळ असतो.
ज्यामध्ये ब्लड बाहेर जात असते. आता अप्रॉक्सिमेटली ॲव्हरेजमध्ये 3 to 7 days आहे. इट मे बी चेंज अकॉर्डिंग टू देअर फिमेल बॉडी कंडिशन. हा त्याच्यामध्ये बदल होतो. इट लास्ट फॉर 5 days, 5 दिवसाचा. इथे दिसते आपल्याला हा डेज आहे 0 to 5, नंतर 14, 21 आणि 28. हे आता 28चा एक पूर्ण हा इथे धरलेला आहे पिरियड्स. त्यामध्ये पहिला आपण पाहिलं 0 to 5. 0 to 5 मध्येच तिथे काय काय होते, कसे युटेरियन सायकल, युटेरसमध्ये काय होते, ओव्हरियन हार्मोनचं काय लेवल होते, ओव्हरीमध्ये काय बदल होतो आणि हार्मोन्समध्ये काय बदल होतो, ग्रोमेटोट्रॉपिक हार्मोन जे आहे त्यामध्ये काय बदल होते. हे फक्त पहिल्या 5 दिवसामध्ये काय बदल होते. पहिल्या पार्टमध्ये प्रोलेटरीमध्ये, दुसऱ्या या 4मध्ये काय बदल होतो, ओव्हुलेटरमध्ये काय फरक पडते आणि नंतर सिक्रेटरी फेज किंवा ल्युटियल फेजमध्ये फरक. हा एवढा फक्त लक्षात ठेवायचा. इथे पाहिलं आपण काय आहे, मेन्स्ट्रुएशनमध्ये लॉस ऑफ ब्लड्स 45 to 100 ml. then इट लास्ट फॉर 5 days. म्हणजे जे ब्लड जाते फिमेलमध्ये 45 ते 100 ml पर्यंत जाते. रोज थोडं थोडं 5 दिवसापर्यंत जाते, कधी ते 6-7 दिवसही घेते. देन इट लास्ट फॉर दी 5 days. हा एक पाहिला आपण. इथे कोणतं पण लॉस ऑफ ब्लड झालं. देन आता इथे आपण एक पाऊच टॉपिक. आता युटेराइन वॉल जे आहे, युटेराइन वॉलमध्ये काय बदल झाला. युटेराइन वॉलमध्ये कोणता आहे, इंडोमेट्रियम वॉल. इंडोमेट्रियम म्हणजे मिडल वॉल जे असते, इनर वॉल. इंडोमेट्रियम वॉल ऑफ द युटेरस हा ब्रेक होतो. इथला वॉल पूर्ण हा ब्रेक होतो. ते ब्रेक झाल्यामुळे याच्यातल्या काही टिश्यू आहेत, एक हार्मोन सिक्रेट करतात, प्रोस्टाग्लॅन्डिन. आणि प्रोस्टाग्लॅन्डिन काय करते, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनचं लेवल कमी करते. आणि याचं ज्या 2 हार्मोनचं लेवल कमी झाल्यामुळं हा ब्रेक हा कोलॅप्स होतो. हा वॉल इथे कोलॅप्स होतो. नाउ दिस फर्स्ट वन, म्हणजे इथे काय झालं, तो हा इंडोमेट्रियम वॉल ब्रेक झाला. ब्रेक होऊन ते खाली पडायला लागते. त्यासोबत दुसरा चेंजेस आहे, ओव्हरीमध्ये काय होते. त्या ओव्हरीमध्ये इथे हे फॉर्म झाले, पण ऍक्च्युअली हा ओव्हम बाहेर आलेला आहे. ते हा ओव्हम खाली पडतोय अलॉंग विथ द ब्लड्स, फ्लो ऑफ द ब्लड्स. ड्यू टू दिस ब्लड tissue fluids, mucus, endometrial lining and fertilized oocyte discharge through the vagina. व्हॅजिना मधून काय होते, इंडोमेट्रियम वॉल ब्रेक होतो, त्याचे तुकडे बाहेर पडतात. त्यासोबत ब्लड व्हेसल्स ब्रेक होते, टिश्यू फ्लुइड ब्रेक होते, बाहेर येतो. म्युकस असेल, म्युकस बाहेर पडते. आणि त्यासोबत अनफर्टिलाइज एग्स, हे अनफर्टिलाइज एग्स हे बाहेर पडत असते थ्रू द व्हॅजिना. ही प्रोसेस केव्हा होते, जेव्हा फर्टिलायझेशन झाले नसेल, फर्टिलायझेशन नाही झालं तर ही होत असते. ठीक आहे. ब्लड डज नॉट क्लॉट. ब्लड आता जे बाहेर येते क्लॉट होत नाही, कारण त्याच्यामध्ये एक काय असतो, कंटेन फायब्रिनोलायसिन. फायब्रिनोलायसिन हेल्प फॉर दी प्रिव्हेंट द क्लॉटिंग ऑफ दी ब्लड्स. मग ते ब्लड हे बाहेर पडत असते. दिस एक सेल, एग्ज हे बाहेर पडतो. त्याच्यासोबत एग्ज म्हणजे कोणता, सेकंडरी ओसाइट जो असतो तयार झालेला आहे, म्हणजे तो फर्टिलायझेशन रेडी आहे, पण स्पर्मची एंट्री झाली नाही, त्यामुळे मग ते मेन्स्ट्रुएशनच्या बाहेर पडते, मेन्स्ट्रम. अँड दिस इज फ्युनरल ऑर अनफर्टिलाइज एग्स. ऍक्च्युअली शेवटचा पिरियड आहे ते, म्हणजे शेवटी कंटाऊन त्यात स्पर्मची एंट्री झाली नाही, कॉप्युलेशन इंटरपोज झालं नाही, स्पर्म आला नाही, तशा वेळेस एग्स ती वाट पाहून नंतर ते फ्लो होते बाहेरचे मेन्स्ट्रुअलच्या सहाय्याने. हा ऍक्च्युली शेवटचा पिरियड आहे. पण याच्यामध्ये काही फॉलिकल्स जे असतात ते फॉलिकल्स ग्रो होतात. म्हणजे प्रायमॉर्डियल सेल्स, ओव्हरीमध्ये काय बदल होतो, ओव्हरीमध्ये प्रायमॉर्डियल सेल्स आहेत विच डेव्हलप इन टू प्रायमरी फॉलिकल अँड सेकंडरी फॉलिकल्स. इथपर्यंत डेव्हलपमेंट होते. त्यासोबत त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो, एफएसएस हार्मोन्स. हा कुठून सिक्रेट होतो, पिट्युटरी ग्लँड्समधून. पिट्युटरी ग्लँड्समधून एफएसएस हार्मोन सिक्रेट होते. ते याची ग्रोथ कंडिशन होण्यासाठी मदत करत असतो. म्हणजे ॲट अ टाइम कोणते चेंजेस होतात. तर इथे इस्ट्रोजनचं प्रमाण कमी आहे. कमी आहे याचं अर्थ काय, की हा इथे इस्ट्रोजन हा ग्रॅफाइन फॉलिकल्स मॅच्युअर झालेला नाही, कारण इस्ट्रोजन सिक्रेट करतो ग्रॅफाइन फॉलिकलचे सेल्स, त्यामुळे त्याचं प्रमाण हे इथं कमी आहे. हे दोन्हीचं प्रोजेस्टेरॉन हा इथे दिलं आहे. त्याचं मेन्स्ट्रुअल फेजमध्ये फक्त सांगायचं की ब्लड फ्लो थ्रू द व्हॅजायनल पार्ट अलॉंग विथ दिस अनफर्टिलाइज एग्स, टिश्यू फ्लुइड्स, म्युकस अँड इंडोमेट्रियम लायनिंग. जे इंडोमेट्रियम जे असतो आतमधला इंडोमेट्रियमचा वॉल हा ब्रेक होतो, त्याचे डिस्चार्ज होतो आणि व्हॅजायना थ्रू बाहेर पडत असतो. एवढं लक्षात द्या. आणि हा पिरियड किती दिवसाचा असतो, 5 days. नाउ नेक्स्ट सेकंड फेज आहे कोणता, तो प्रोलिफेरेटिव्ह. आता हा मेन्स्ट्रुएशन झाल्यानंतर, हा पिरियड येऊन गेल्यानंतर जे पुढचा जो पिरियड आहे, म्हणजे कोणता, आता 5 ते 14 दिवस, समजा 13 दिवसापर्यंत, 5 to 13 days पिरियड आल्यानंतर
पहिले 5 दिवस गेल्यानंतर पाचव्या किंवा 6व्या दिवसापासून ते 13व्या दिवसापर्यंत 5 to 13 days हा पिरियड आहे, त्याला म्हणतो प्रोलिफेरेटिव्ह फेज. प्रोलिफेरेटिव्ह का म्हणतात? प्रोलिफेरेटिव्ह म्हणजे प्रोलिफेरेशन म्हणजे वाढ होणे. हे इंडोमेट्रियम आपलं युटेरस आहे किंवा ते ओव्हरी आहे ते पुन्हा नॉर्मल व्हायला लागते. नॉर्मल होऊन पुन्हा नवीन एक तिथं तयार करायला लागते पुढच्या महिन्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट मंथसाठी ते प्रिपरेशन करत असते. त्यात प्रोलिफेरेटिव्ह हा शब्द याच्यावर घेतला की हा इंडोमेट्रियम वॉल परत वाढायला लागतो. पहिला तुटून गेला आहे, त्याची थिकनेस कमी झाली 1 मिलीमीटर पर्यंत झाली, नंतर तो पुन्हा वाढायला लागतो या पिरियडमध्ये. देन फॉलिक्युलर फेज का म्हणतात? कारण याच्यात फॉलिकल्स हे डेव्हलप व्हायला लागतात. फॉलिक्युलर फेज. पोस्ट मेन्स्ट्रुअल म्हणजे कोणता? मेन्स्ट्रुअल म्हणजे जिथं ब्लड बाहेर गेला त्यातून तिच्या नंतरचा पिरियड्स म्हणजे कोणता? पोस्ट मेन्स्ट्रुअल. तिन्ही नाव याचवरून दिलेले आहेत. ठीक आहे. देन इन फ्यू 6 to 12, आता या पहिल्या जे समजा 6 to 12 days ह्यामधला का 5 ते आपण 14 म्हटलं, त्या मधातला का 6 ते 12 याच्यात सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप होतात. प्रोसीड डेव्हलप इन टू द ग्रॅफाइन फॉलिकल्स. दॅट इज प्रायमोडियल सेल्स, प्रायमरी फॉलिकल्स, सेकंडरी फॉलिकल्स आणि ग्रॅफाइन फॉलिकल्स इथपर्यंत डेव्हलपमेंट होत असते प्रोलिफेरेटिव्ह फेजमध्ये. ही ओव्हरीनमध्ये काय बदल होतो? ठीक आहे, ओव्हरीनमध्ये काय बदल होतो हा एक पाहिला आपण. ग्रॅफाइन फॉलिकल्समध्ये पर्यंत बदल झाला. नंतर अदर सेकंडरी फॉलिकल जे असतात, आता समजा एका टाइमला बरेचसे फॉलिकल्स असतात पण बाकीचे फॉलिकल डिजेनरेट होतात. फक्त ओनली 1 फंक्शनल फॉलिकल्स डेव्हलप इन टू ग्रॅफाइन फॉलिकल्स. ॲट अ टाइम 2-3 फॉलिकल्स डेव्हलप होत नाही, फक्त एकच होतो, बाकीचे डिजेनरेट होतात. त्या प्रोसेसला म्हणतो आपण ॲट्रेसिया. इट्स ॲट्रेसिया. नाव नेक्स्ट वाट आहे आपण ते डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल सिक्रेट हार्मोन्स. आता हा हार्मोन जसं जसं पुढे जाईल तसा एक हार्मोन सिक्रेट करतो हा ग्रॅफाइन फॉलिकल्स. आपल्याला हे माहिती आहे इस्ट्रोजन करतो. ते ग्रॅन्युलर सेल्स आहेत, इस्ट्रोजन सिक्रेट करतो. आता इस्ट्रोजन सिक्रेट केल्यामुळे हा इस्ट्रोजन दॅट इज इथं पाहायचं आपण. म्हणजे इथे काय झालं? ओव्हरियन हार्मोन. ओव्हरीमध्ये हा बदल झाला. नंतर हार्मोनमध्ये काय बदल झाला? देर इज इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इस्ट्रोजन हार्मोन्स. कशामुळे वाढत गेला असेल? जसं हा फॉलिकल्स ग्रो होत गेला त्याच्यात इस्ट्रोजनचं प्रमाण वाढलं आणि तो वाढत गेला. ठीक आहे. नाव दिस estrogen hormones, these estrogen hormones help for this regeneration of the endometrium wall. endometrium wall ची थिकनेस वाढवतो, त्याला पुन्हा रिपेअर करते. इस्ट्रोजन हार्मोन्स हा रिपेअर करत असतो endometrium wall, त्याची थिकनेस वाढवतो. 3 to 5 मिलीमीटर त्याची पर्यंत थिकनेस वाढवतो. त्या स्टिम्युलेशन फॉर प्रोलिफरेशन ऑफ न्यू फॉलिकल्स इन्फ्लुएन्स बाय गोनाडोट्रोपिक हार्मोन रिलीजिंग विच स्टिम्युलेट द रिलीज ऑफ FSH. इथे हा एक आपल्याला एक पाहिला की इथं FSH हार्मोनचं थोडंफार जास्त सिक्रेशन झालेलं आहे. FSH हार्मोन सुरुवातीला जास्त आहे, नंतर कमी होत गेला आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात का आवश्यक असेल याचं? कारण फॉलिकलची ग्रोथ घडवून आणायची आहे. या फॉलिकलची ग्रोथ घडवून आणण्यासाठी FSH हार्मोन्स लागतो. मग FSH हार्मोन्स कुठून सिक्रेट होतो? पिट्युटरी ग्लँड्स पासून. मग पिट्युटरी ग्लँडला कोण स्टिम्युलेट करते? ग्रोथ हार्मोन रिलीजिंग गोनाडोट्रोपिक रिलीजिंग हार्मोन्स, GnRH, गोनाडोट्रोपिक रिलीजिंग हार्मोन. हे कुठं असतो? हायपोथॅलॅमस. म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये वर हायपोथॅलॅमसचा पार्ट आहे, ते ऍक्टिव्हेट करते पिट्युटरी ग्लँड्सला. पिट्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट होतो, नंतर FSH हार्मोन सिक्रेट करतो. तो FSH हार्मोन नंतर ब्लडमधून ओव्हरीपर्यंत येते, नंतर ओव्हरीचे फॉलिकल डेव्हलप व्हायला लागतात इथे. दॅट्स FSH हार्मोन रिस्पॉन्स फॉर द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. नावातच लक्ष आहे, फॉलिकल म्हणजे हे फॉलिकल्स स्टिम्युलेटिंग, त्याला स्टिम्युलेट करते ग्रो होण्यासाठी. हार्मोन्स हा हार्मोन्स फॉलिकलला स्टिम्युलेट करते ग्रोथ होण्यासाठी, म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. मग सुरुवातीला जास्त का असते? कारण याची ग्रोथ घडवून आणण्यासाठी. हा देन त्यासोबत दुसरं फंक्शन्स काय दिले? आणि ग्रोथ ऑफ इंडोमेट्रियम वॉल. इंडोमेट्रियम वॉलची इथं ग्रोथ घडवून आणते. रिजनरेशन ऑफ द इंडोमेट्रियम वॉल अँड दिस ऑल्सो इन्क्रीज द इस्ट्रोजन. इस्ट्रोजन वाढवतो. म्हणजे प्रोलिफेरेटिव्ह फेजमध्ये काय होते? ग्रॅफाइन फॉलिकल पर्यंत डेव्हलपमेंट होते ओव्हरीची. FSH हार्मोन्स इन्क्रीज झालेला असतो, हे घडून आणते ग्रोथ. इस्ट्रोजन वाढतो कारण ग्रॅफाइन फॉलिकल सिक्रेट करते इस्ट्रोजन, आणि नंतर इंडोमेट्रियम वॉलचे रिपेअर होतो. हे चेंजेस यामध्ये होतात प्रोलिफेरेटिव्ह फेज. देन नेक्स्ट दिस प्रोलिफेरेटिव्ह आणखी काय काय चेंज होतात? जसे इंडोमेट्रियम वॉल रिजनरेट झाला. आता रिजनरेट होते म्हणजे याच्यामध्ये काय बदल होत असेल? याचं इंडोथिलियल वॉल फॉर्मेशन, हा वॉलची सेल मल्टिप्लाय होतात इथे. याचं रॅपिड मल्टिप्लिकेशन, दॅट्स सेल डिव्हिजन होते. देन इंडोमेट्रियमच्यात युटेरिन ग्लँड्स तयार होतात. याच्यात युटेरिन ग्लँड डेव्हलप होतात.
नंतर ब्लड व्हेसल्स, हे जे ब्लड व्हेसल डेव्हलप होतात, हे सर्व त्याच्यामध्ये रिपेअर व्हायला लागतात आणि त्याची जाडी वाढते, थिकनेस वाढते, आणि थिकनेस ऑफ इंडोमेट्रियम रिचेस टू 3 to 5 मिलीमीटर. जो युटेरसचा आतमधला वॉल हा ची जाडी वाढते ते 3 to 5 मिलीमीटर. हा इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहे त्यामध्ये सांगायचं. म्हणजे प्रोलिफेरेशन म्हणजे वाढ होणे, थिक ना. फॉलिक्युलर फेज त्यालाच म्हणतो आपण, कारण फॉलिक्युलची जर वाढ होते, फॉलिक्युल्स डेव्हलप होतात. पोस्ट मेन्स्ट्रुअलच्या नंतरचा फेज आलेला आहे, इट्स पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. दिस इज द सेकंड फेज.